नमस्कार मंडळी, गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण जाणून घेणार आहोत की गणेश मूर्ती स्थापना आणि पूजा कशी करायची। घराची तयारी। गणपती बाप्पा घरी येण्याआधी आपले घर स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे। दरवाजाला तोरण बांधा, रांगोळी काढा, ज्यामुळे घरात आनंद आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। पाट किंवा चौरंग स्वच्छ धुवून त्यावर पांढरा किंवा लाल कापड अंथरावा। मूर्ती स्थापना। पाटावर तांदळाचा थर घाला। गणपती बाप्पाची मूर्ती ठेवताना त्यांचे मुख पूर्वेकडे किंवा उत्तर दिशेला असावे। मूर्ती स्थापन करताना ओम गणपते नमः हा मंत्र म्हणावा। मूर्तीच्या उजव्या बाजूला मूषक, नारळ व समई ठेवावी। सजावटीसाठी फुलांचे हार, तोरण व दिव्यांची आरास करावी। पूजेसाठी लागणारे साहित्य: फुलं, हार, दूर्वा 21 गाठी, तांदूळ, अक्षता, गंध, हळद कुंकू, नारळ, सुपारी, फळं, पंचामृत, दूध, दही, मध, तूप, साखर, मोदक, लाडू व इतर नैवेद्य, अगरबत्ती, कापूर, दिवा। पूजा पद्धत: 1. संकल्प: गणपती बाप्पाला आमंत्रण द्या। 2. मूर्तीला स्नान घाला, प्रथम पाण्याने, नंतर पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने। 3. गंध, हळद कुंकू, अक्षता, फुले अर्पण करा। 4. बाप्पांना 21 दूर्वा अर्पण करा। 5. मोदक आणि फळांचा नैवेद्य ठेवा। 6. धूप व दीप दाखवून आरती करा। 7. गणपती अथर्वशीर्ष किंवा सुखकर्ता दुःखहर्ता आरती म्हणा। विशेष गोष्टी लक्षात ठेवा: स्थापना शुभ मुहूर्तात करावी। पूजेत कुटुंबातील सर्वांनी सहभागी व्हावे। प्रसाद नेहमी भक्तिभावाने वाटावा। घरात आनंद, शांती आणि समाधान वाढावे यासाठी बाप्पाला प्रार्थना करावी। महत्त्व: गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पा घरात आल्यानंतर ते आपल्या सर्व दुःखांचे निवारण करतात आणि नवीन ऊर्जा देतात। बाप्पाला मोदक खूप प्रिय आहे, म्हणून रोज मोदकाचा नैवेद्य ठेवावा। दूर्वा अर्पण केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात। गणेश चतुर्थीचे महत्त्व: गणेश चतुर्थी हा सण फक्त महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। हा दिवस बाप्पांचा जन्मदिवस मानला जातो। गणपतीला विघ्नहर्ता आणि सिद्धिविनायक म्हटले जाते, म्हणजेच जो भक्तिभावाने गणपतीची पूजा करतो त्याचे सर्व अडथळे दूर होतात आणि त्याला यशप्राप्ती होते। गणपतीचे प्रिय नैवेद्य: बाप्पाला मोदक खूप प्रिय आहेत, म्हणून दररोज मोदकाचा नैवेद्य द्यावा। त्यांना लाडू, नारळ, दुधातले पदार्थ आणि फळेही प्रिय आहेत। दूर्वा आणि लाल फुले अर्पण केल्याने बाप्पा विशेष प्रसन्न होतात। विशेष मंत्र: पूजेदरम्यान हे मंत्र म्हणावे: ओम गणपते नमः, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। हे मंत्र म्हणाल्यास घरातील नकारात्मकता दूर होते आणि कार्यसिद्धी मिळते। गणेश कथा: लहान गोष्ट सांगता येईल। एकदा पार्वती मातेनं अंगावरचा उठण्याचा लेप घेऊन गणेशाची निर्मिती केली। शंकर भगवान आले तेव्हा गणेशाने त्यांना अडवले। रागाने शंकरांनी त्याचे मस्तक छाटले। नंतर पार्वतीच्या विनंतीवरून गणपतीला हत्तीचे शीर लावण्यात आले। तेव्हापासून गणपती हे गजानन म्हणून पूजले जातात। ही कथा सांगितल्याने भक्तांना गणपतीचे महत्त्व कळते। उपवास व नियम: गणेश चतुर्थीच्या दिवशी अनेक लोक उपवास करतात। उपवासात फळं, दूध, पाणी यांचा आस्वाद घ्यावा। रात्री नैवेद्यानंतर प्रसाद ग्रहण करून उपवास सोडावा। उपवास करताना सतत गणपती मंत्राचा जप करावा। विसर्जन पद्धत: गणेश चतुर्थीपासून 1 दिवस, 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस किंवा 10 दिवस बाप्पा ठेवून नंतर त्यांचे विसर्जन केले जाते। विसर्जनाच्या वेळी मूर्तीला फुले, अक्षता अर्पण करून त्यांना निरोप दिला जातो। म्हणतात: गणपती बाप्पा मोरया, पुन्हा वर्षी लवकर या। गणेश चतुर्थी हा फक्त पूजा करण्याचा दिवस नाही, तर एकत्र येण्याचा, आनंद वाटण्याचा आणि सकारात्मक ऊर्जा घेण्याचा सण आहे। बाप्पाला जर भक्तिभावाने बोलावलं तर ते नक्की आपल्या घरात सुख समृद्धी घेऊन येतात। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।